नमस्कार. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटचा मी आभारी आहे, कारण या इन्स्टिट्यूटनी हा जो यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे हा विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या खूपच उपयोगी पुढे पडणार आहे आणि त्यासाठी मी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. माझं नाव ॲडव्होकेट महेश भागवत. मी 1983 पासून इनडायरेक्ट टॅक्सेसच्या प्रॅक्टिसमध्ये आहे. ही प्रॅक्टिस मी 1983 पासून सुरू केली आणि राईट फ्रॉम फायलिंग ऑफ रिटर्न्स टू अपिअरिंग इन द ट्रायब्युनल एवढी ही प्रॅक्टिस मी केलेली आहे. आणि माझं शिक्षण BCom LLB झालेलं असल्यामुळे मी ॲडव्होकेट म्हणून ही प्रॅक्टिस केलेली आहे. आज मला जो टास्क दिलेला आहे तो GST या विषयामध्ये. आपल्याला माहिती आहे की 1 एप्रिल 2017 पासून GST ॲक्ट हा अस्तित्वात आला आणि GST ॲक्ट अस्तित्वात आल्यानंतर या GSTच्या कायद्यामध्ये किंवा या कायद्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्याला आपण जॉब अपॉर्च्युनिटीज म्हणतो किंवा आपल्याला प्रॅक्टिसच्या ज्या काही संधी आहेत त्याविषयी आज मी थोडं तुम्हाला काही सांगणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की बेसिकली कुठल्याही कायद्याचा अभ्यास करताना किंवा कुठलाही कायदा आपल्याला त्या कायद्याचं ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असतं किंवा त्या कायद्यासाठी काही प्रॅक्टिस जे करायची असतील त्यासाठी आपल्याला एक विशिष्ट शिक्षण आवश्यक असतं. आता GST या सेक्टरमध्ये प्रॅक्टिस करताना बेसिकली तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे काय लागणार आहे. तर बेसिकली आपल्याला ह्या वेगवेगळ्या स्तरांवर याचा विचार करावा लागेल. म्हणजे BCom BBA यासारखे कॉमर्स रिलेटेड ज्या ग्रॅज्युएशन आहेत या लोकांनासुद्धा या GSTमध्ये संधी आहेत. तसंच MCom आणि MBA म्हणजे हे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्यामध्ये सुद्धा काही GSTमध्ये आपल्याला संधी आहेत. तसंच DTL किंवा DBM सारखे जे डिप्लोमा कोर्सेस आहेत जे कॉमर्सशी रिलेटेड आहेत आणि कायद्याशी रिलेटेड आहेत या लोकांनाही त्यामध्ये संधी आहे. त्याचबरोबर LLB म्हणजे लॉ ग्रॅज्युएट्स. आता आपल्याला माहिती आहे की ओल्ड सिस्टीमप्रमाणे 3 वर्षाचं LLB आहे आणि 5 वर्षाचा सुद्धा कोर्स आहे. ह्या दोन्ही कोर्ससाठी सुद्धा या GSTमध्ये संधी आहेत. आता LLBच्या नंतर LLM ही मास्टर डिग्री आहे आणि त्यानंतर काही प्रोफेशनल डिग्रीज आहेत. म्हणजे LLB आणि LLM ही जशी प्रोफेशनल डिग्री आहे तशा काही इन्स्टिट्यूशनल बेस्ड प्रोफेशनल डिग्रीज आहेत ज्याला आपण चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे CA CS आणि CMA ज्याला पूर्वी ICWA असं म्हणायचे. या तिन्ही इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं असेल या लोकांनासुद्धा GSTमध्ये अत्यंत उत्तम अशा या संधी आहेत. पण ह्या संधी कशा आहेत याबाबत मी तुम्हाला थोडंसं आता थोडक्यामध्ये सांगणार आहे. आता आपण असं करूया की बेसिकली GSTमधल्या संधी बघताना आपल्याला त्या 5 प्रकारांमध्ये त्याचा विभाग करावा लागेल. 5 प्रकारामध्ये त्या मोडतात. एक म्हणजे तुम्हाला इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर म्हणून काम करता येतं. तसंच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्याला काही जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचप्रमाणे MSME म्हणजे मीडियम स्मॉल मायक्रो एंटरप्रिन्युअर्स सेक्टर. तसंच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहेत आणि ॲज अ ट्रेनर आपल्याला यामध्ये अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आता त्या अपॉर्च्युनिटीज नेमक्या कशा आहेत याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. आता मी तुम्हाला सांगतो की MSME हे जर सेक्टर घेतलं तर या सेक्टरमध्ये आपण MSME सेक्टर किंवा कॉर्पोरेट सेक्टर या दोन्हीमध्ये कसं असतं की बेसिकली ग्रॅज्युएट्स जे असतात म्हणजे आपण आत्ता बघितलं की BCom BBA हे झालेले जे ग्रॅज्युएट्स आहेत या ग्रॅज्युएट्सना जर आपल्याला GSTमध्ये काही काम करायचं असेल तर त्यांनासुद्धा खूप संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ कंप्लायन्स तुम्ही जर एखाद्या MSMEमध्ये तुमची अपॉइंटमेंट झाली तर तिथं तुम्हाला जे कंप्लायन्सेस करायचे असतात. आता कंप्लायन्सेस म्हणजे काय की त्यांची जी GSTच्या कायद्यानुसार जी काही रिटर्न्स दाखल करायची आहेत ती रिटर्न्स दाखल करण्यासाठी तुम्हाला तिथं त्या MSME सेक्टरमध्ये काम करता येतं. त्याचबरोबर टॅक्सेशनचे जे काही प्रकार असतात टॅक्सेशनचे जे काही ॲडज्युडिकेशन वगैरे असे प्रकार असतात तिथं असिस्ट करण्याची संधी तुम्हाला मिळते. त्याचबरोबर तुम्हाला तिथं एक्झिक्युटिव्ह इनडायरेक्ट टॅक्सेशन अशा प्रकारच्या पदावर ही अपॉइंटमेंट या MSME सेक्टरमध्ये होऊ शकते. त्यामुळे BCom किंवा BBA ही डिग्री घेतल्यावरही तुम्हाला GSTमध्ये काम करता येईल.
आता बेसिकली GST या विषयात काम करताना माझं असं मत आहे की तुम्हाला कॉमर्सची बॅकग्राऊंड जशी आहे ती अत्यंत गरजेची आहे. कारण अकाउंट्स बेस्ड सगळ्या आपले ह्या कंप्लायन्सेस असतात, त्यामुळे अकाउंटन्सीचं नॉलेज असणं हे गरजेचं आहे. कॉमर्सचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळं BCom BBA सारखे जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना या MSME सेक्टरमध्ये संधी उपलब्ध आहेत. तसंच पोस्ट ग्रॅज्युएट्स लोकांना सुद्धा या संधी उपलब्ध आहेतच, पण त्यांना मॅनेजर इनडायरेक्ट टॅक्सेशन अशी त्यांची एक तिथे अपॉइंटमेंट MSME सेक्टरमध्ये होऊ शकते. त्यामध्ये आता आपण डिप्लोमा होल्डर जर बघितलं तर डिप्लोमा होल्डर जे असतात ज्यांनी DTL केलेलं आहे किंवा DBM केलेलं आहे, या लोकांना सुद्धा या ह्याच्यामध्ये संधी कशी आहे की कंप्लायन्सेस अकाउंटिंग आणि असिस्टिंग टू द टॅक्स कन्सल्टंट याशिवाय ॲडिशनल स्वतः ते ॲडज्युडिकेशन प्रोसिडिंग हँडलिंग करू शकतात. आणि ॲडज्युडिकेशन प्रोसिडिंग हँडल करण्यासाठी जो काही बेसिक नॉलेज गरजेचं असं हे त्यांना डिप्लोमामधनं मिळू शकतं. त्याचबरोबर जी डिपार्टमेंटची ऑडिट्स असतात किंवा जी कंपल्सरी व्यापाऱ्याला जी ऑडिट करायला सांगितलेली असतात त्या ऑडिट्समध्ये सुद्धा त्यांना हेल्प करता येते. आणि अशा प्रकारचे तज्ज्ञ लोक हे प्रत्येक MSMEमध्ये गरजेचे असतात. त्यामुळं तुम्ही BCom ग्रॅज्युएट झाल्यानंतर तसंच LLB केल्यानंतर किंवा तुम्ही DTL केल्यानंतर सुद्धा तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर प्रोफेशनल डिग्रीज घेतल्या, म्हणजे प्रोफेशनल डिग्रीज म्हणजे कोणत्या, आत्ता आपण बघितलं की LLM LLM LLB करून त्याच्यावर नंतर तुम्ही जर सनद घेतलेली असेल किंवा सनद घेतलेली नसेल, दोन्हीमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण MSME सेक्टरमध्ये तुम्ही फक्त लॉ ग्रॅज्युएट म्हणून तिथं तुम्हाला ती नोकरी मिळू शकते. पण तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असल्यानंतर तुम्हाला काय करता येईल की तुम्हाला जे ॲडज्युडिकेशन प्रोसिडिंग वगैरे सुद्धा हँडल करता येतील. त्याचबरोबर अपील्सचे कंप्लायन्सेस असतात ते आपल्याला करता येतील. त्याचबरोबर जे अमेंडमेंट्स वगैरे सातत्याने होत असतात कायद्यामध्ये त्याचं अपडेशन करून तिथल्या सगळ्या स्टाफला तुम्हाला त्याची माहिती देता येईल. सेकंड अपील्स, ऑडिट्स, डिपार्टमेंटल ऑडिट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर प्रोफेशनल डिग्रीज म्हणजे ॲज अ लॉयर किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICWA अशा प्रकारच्या डिग्र्या घेऊन जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला ह्या अपॉर्च्युनिटीज MSMEमध्ये भरपूर आहेत. तसंच आता MSMEच्या वर जे कॉर्पोरेट सेक्टर आहे, या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता सगळे ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स आणि डिप्लोमा होल्डर यांच्या अपॉर्च्युनिटीज जशा MSMEला आपण आता डिस्कस केल्या तशाच त्यांना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण आहेत. पण ज्यांनी प्रोफेशनल डिग्री घेतलेली आहे म्हणजे जे CA झालेले आहेत, ICWA झालेले आहेत किंवा LLB झालेले आहेत, या लोकांना आणखीन तिथं वेगळ्या प्रकारचं काम काय करता येईल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, तर त्यांना इन-हाऊस काउन्सिल म्हणून सुद्धा काम करता येतं. त्याचबरोबर जी GSTची डिपार्टमेंटल ऑडिट असतात किंवा इंटरनल ऑडिट्स असतात किंवा GSTR 9, 9C या पद्धतीचे फॉर्म जे तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड दाखल करायचे असतात त्यासाठी सुद्धा हे जे तुम्ही प्रोफेशनल डिग्रीज घेतलेली असतील तर तुम्ही ते इंडिपेंडेंटली ऑन बिहाफ ऑफ दॅट कॉर्पोरेट सेक्टर ते करू शकता. तसंच ज्या कायद्यामध्ये सातत्याने जे बदल होत असतात किंवा कायद्यामध्ये जे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अमेंडमेंट्स होत असतात त्याच्याबद्दलची माहिती तिथल्या अकाउंट स्टाफला आणि टॅक्सेशनच्या स्टाफला देणं हे सुद्धा काम तुम्ही जर प्रोफेशनल डिग्री घेतलेली असेल तर तुम्हाला ते सहज करता येतं. त्याचबरोबर तुम्हाला बिझनेस डिसिजनसाठी काही जे ॲडवाइसेस लागतात ती ॲडवाइसेस देण्यासाठी सुद्धा या डिग्रीच्या थ्रू तुम्हाला ते करता येईल. कारण तुमची जर अपॉइंटमेंट ॲज अ प्रोफेशनल पर्सन म्हणून तिथं जर झालेली असेल तर बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याला टॅक्स प्लॅनिंग असं आपण म्हणणं चुकीचं आहे, पण टॅक्स बेनिफिट्स कसे घेता येतील कायद्याच्या चौकोनामध्ये राहून हे सगळे बेनिफिट्स कसे कंपनीला मिळवून द्यायचे याबाबत तुम्ही कंपनीला सल्ला देऊ शकता. तसंच तुम्हाला टॅक्सेशन इन्चार्ज म्हणून तिथं तुमची अपॉइंटमेंट होऊ शकते किंवा CFO टॅक्सेशन किंवा मॅनेजर टॅक्सेशन अशा प्रकारच्या अपॉइंटमेंट्स तुमच्या होऊ शकतात. आणि ह्यामध्ये एक तुम्हाला फार महत्त्वाचं तुमच्यावर बंधन असतं की तुम्ही ज्यावेळेस प्रोफेशनल डिग्री घेतलेली असते, ज्यावेळेस तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एखाद्या मोठ्या पदावर अपॉइंट केलेलं असतं त्यावेळेस तिथल्या स्टाफला ट्रेन करण्याची सुद्धा तुमच्यावर जबाबदारी येते. आणि जे काही बदल झालेले असतात त्या बदलांच्या मुद्द्यांवर तुम्हाला ती जबाबदारी पेलावी लागते.
आता हे झालं आपण आता बघितलेलं MSME सेक्टर आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपल्याला काय संधी आहेत. म्हणजे ज्यांना नोकरी करायची आहे, ज्यांना कुठलीही इंडिपेंडंट प्रॅक्टिस करायची इच्छा नाही आहे, तर त्यांनासुद्धा तुम्ही जर GSTमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला MSMEमध्ये सुद्धा करता येतं आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा करता येतं. आता काही लोक म्हणतील की मला गव्हर्नमेंटचीच नोकरी पाहिजे, तर गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये मला काही त्याच्यात संधी आहेत का, तर त्या डेफिनेटली आहेत. तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या बेसिक ग्रॅज्युएट लेवलच्या डिग्रीज घेतल्यात, म्हणजे BCom BBA वगैरे तुम्ही झालात किंवा तुम्ही डिप्लोमा केला, त्याचबरोबर तुम्हाला MPSCच्या किंवा UPSCच्या परीक्षा द्याव्या लागतील किंवा त्याच्या ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या एक्झाम्स असतात किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटल एक्झाम्स पण असतात, तर त्यासाठी तुम्हाला त्या एक्झाम्स देऊन तिथं जावं लागेल. तर बेसिकली जर तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला या ठिकाणी गेलात आणि तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनमधनं जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तिथं तुम्हाला क्लेरिकल लेवलला GST डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम करता येतील. नुसतंच GST डिपार्टमेंटमध्ये नाही तर गव्हर्नमेंटमध्ये अनेक वेगवेगळ्या गव्हर्नमेंट कंपनीज असतात किंवा त्या PSUज असतात. या PSUमध्ये सुद्धा तुम्हाला GST एक्सपर्ट म्हणून तिथं काम करता येतं. कारण कसं असतं की बऱ्याचशा गव्हर्नमेंट कंपनीज असतात की त्यांनासुद्धा GSTची रिटर्न्स दाखल करायची असतात, त्यांनासुद्धा GSTच्या ॲडज्युडिकेशनला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी एक्सपर्ट माणसाची गरज असते. त्यामुळे MPSC UPSCच्या थ्रू किंवा स्टाफ सिलेक्शनच्या थ्रू तुम्ही तिथं क्लेरिकल लेवलला GST डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काम करू शकता आणि गव्हर्नमेंटच्या इतर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला या नॉलेजचा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो. आता आपण जर बघितलं की ह्या GSTच्या संधी ह्या दोन्ही प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आहोत. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आता आपण जर स्टाफ सिलेक्शन हा विषय सोडला आणि MPSC किंवा UPSCच्या थ्रू गेला तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला UPSCच्या मार्फत तिथं एंट्री करावी लागेल. म्हणजे तुम्हाला बेसिक BCom BCom BBA या डिग्रीज तर लागतीलच. त्याशिवाय तुम्ही जर LLB केलेलं असेल किंवा DTL केलेलं असेल तर त्याचाही तुम्हाला फायदा होईलच. पण तुम्ही MPSCच्या मार्फत UPSCच्या मार्फत जर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला टॅक्सेशनच्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला इन्स्पेक्टर लेवलपासून त्या नोकऱ्या मिळू शकतात. म्हणजे तुम्ही तिथं इन्स्पेक्टर म्हणून काम करू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्याचबरोबर सुप्रिटेंडेंट म्हणून तुम्हाला तिथं काम करता येईल. पुढच्या ज्या पायऱ्या आहेत असिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर, प्रिन्सिपल कमिशनर, यासाठी तुम्हाला UPSCमधनं तुम्ही IRS केडर जर निवडलेला असेल आणि तुम्ही जर IRS केडरमधनं ह्या GST डिपार्टमेंटला गेलात तर तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या संधी उपलब्ध होतील. तसंच MPSCच्या थ्रू जर तुम्ही गेलात तरी पुन्हा इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत, सेल्स टॅक्स ऑफिसरच्या म्हणजे स्टेट टॅक्स ऑफिसरच्या पोस्ट आहेत. त्यानंतर असिस्टंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर, जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला पुढं त्याच्यामध्ये प्रमोशन्स होऊ शकतात आणि GST डिपार्टमेंटच्या स्टेट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ऑफिसर म्हणून किंवा असिस्टंट कमिशनर म्हणून वगैरे कामं करू शकता. आता ह्या सर्व प्रकारची कामं करताना तुमच्यावर GSTच्या नॉलेजचा काय उपयोग तिथं करायचा असतो, तर तुम्हाला ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून तिथं नोकऱ्या मिळतात. दोन्ही सेंट्रल गव्हर्नमेंट असो स्टेट गव्हर्नमेंट असो, ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर ॲपिलेट ॲथॉरिटी म्हणून सुद्धा तिथं नोकरी मिळू शकते. तुम्ही जर LLB केलेलं असेल तर तुम्हाला लीगल ऑफिसर वगैरे लीगल ऑफिसरच्या पोस्टवर अपॉइंट करायला प्राधान्य मिळू शकतं किंवा लीगल असिस्टंट म्हणून तुम्हाला प्राधान्य मिळू शकतं. त्याशिवाय तुम्ही जर फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर नोकरी तुम्हाला मिळालेली असेल गव्हर्नमेंट सेक्टरला तर तुम्हाला रिसर्च असिस्टंट म्हणून सुद्धा तिथं लीगल रिसर्च असिस्टंट फॉर GST असंही तुम्हाला काम करता येतं. तसंच मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड ज्युडिशरी जी स्टेटला पण आहे सेंट्रलला पण आहे, या मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला लीगल रिसर्चसाठी किंवा पॉलिसी ड्राफ्टिंगसाठी किंवा पॉलिसी ॲनालिसिससाठी अपॉइंट करण्याची एक शक्यता झालेली असते. आणि याशिवाय गव्हर्नमेंट ऑफिसर्सना GSTच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं ट्रेनिंग देणं हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दासुद्धा या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला मिळू शकतो आणि त्या बेसवर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा GSTमध्ये करिअर करू शकता. आता त्याचबरोबर तुम्हाला इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर म्हणून जर करिअर करायचं असेल तर त्याला
अगदी BCom लेवलपासून सुद्धा संधी उपलब्ध आहेत. मी तुम्हाला सांगितलं की BCom किंवा BBA तुम्ही झाल्यानंतर समजा तुम्हाला असं ठरलं की तुम्ही एखाद्या लॉयरकडे किंवा एखाद्या ॲडव्होकेटकडं किंवा एखाद्या टॅक्स कन्सल्टंटकडं, चार्टर्ड अकाउंटंटकडं जर काही दिवस ही प्रॅक्टिस केली GSTची, तर तुम्हाला सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर किंवा GST प्रॅक्टिशनर म्हणून एनरोलमेंट GSTच्या पोर्टलवर करता येतं. आणि तुम्ही इंडिपेंडंट GST प्रॅक्टिशनर जरी तुम्ही BComचं ग्रॅज्युएशन BCom BBA हे ग्रॅज्युएशन केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. तसंच CA ICWA आणि CS या लोकांनासुद्धा हे GSTमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लॉयर्सनासुद्धा आहेत, LLB केलेल्या लोकांनासुद्धा आहेत. आता तुम्हाला इंडिपेंडंट लॉयर म्हणून काय काय कामं करायची असतात किंवा इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर ऑफ द GST म्हणून काय काय कामं करायची असतात, तर बेसिकली तुमचे जे क्लायंट्स असतात त्या क्लायंट्सची रिटर्न्स फायलिंग करणं, त्यांचे बाकीचे जे कंप्लायन्सेस असतात रिटर्नशिवाय ते कंप्लायन्स डे टू डे बेसिसवर किंवा पिरियॉडिकल बेसिसवर ते फाईल करणं. त्याचबरोबर त्यांना GST ॲडवायझर म्हणून त्यांच्या बिझनेसला आपण काही कन्सल्टन्सी देत असतो, ते कन्सल्टन्सी करणं. तसंच जर काही लिटिगेशन्स तयार झाली म्हणजे ॲड्ज्युडिकेशन प्रोसिडिंगमधून जर असेसमेंट झाल्या आणि त्या असेसमेंट समजा आपल्याला मान्य नसतील तर अपील्स करावी लागतात. त्याला एक फर्स्ट अपील डिपार्टमेंटमध्ये असतं, सेकंड अपील हे ट्रायब्युनलकडे असतं. तर तिथंसुद्धा तुम्ही स्वतः ॲपियर होऊ शकता जर तुमच्याकडं GST प्रॅक्टिशनरचं एनरोलमेंट झालेलं असेल, तुम्ही लॉयर असाल, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट असाल, तुम्ही ICWA केलेलं असेल आणि त्याची जर तुमच्याकडे सनद असेल तर तुम्हाला त्या अपील्ससाठी सुद्धा ॲपियर होता येतं. तसंच तुम्हाला ह्या नोटिसेस ज्या डिपार्टमेंटकडनं गव्हर्नमेंटकडनं आलेल्या असतात त्याला रिप्लाय देण्यासाठी सुद्धा तुम्ही मदत करू शकता. तसेच हे करताना तुम्हाला इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर एकदम होणं जरा भीतीदायक वाटत असेल, भीतीदायक इन द सेन्स की तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्ही काही लॉ फर्म जॉईन करा किंवा एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटची फर्म जॉईन करा, त्यांच्याकडं काही दिवस GSTमध्ये काम करा, रिटर्न्स कशी भरायची, त्याची अपील कशी ड्राफ्ट करायची वगैरे हे सगळं शिक्षण प्रॅक्टिकल अनुभव त्यांच्याकडनं जर घेतला तर तुम्ही नंतर इंडिपेंडंट लॉयर किंवा इंडिपेंडंट GST प्रॅक्टिशनर म्हणून नक्कीच काम करू शकता. तसंच तुम्ही इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर म्हणून गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत किंवा महामंडळं आहेत किंवा पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत त्यामध्ये त्यांचं एम्पॅनलमेंटसुद्धा ते करतात GSTसाठी आणि त्यांचं एम्पॅनलमेंट करून तुम्ही त्या डिपार्टमेंटसाठी सुद्धा GSTची प्रॅक्टिस करू शकता. तसेच तुम्ही ट्रेनिंगसुद्धा देऊ शकता. आता या सगळ्या सेक्टर्समध्ये आपण बघितलं की GSTसाठी काय काय संधी आहेत. आपण हे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बघितलं, MSCBमध्ये बघितलं, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघितलं, इंडिपेंडंट लॉयर म्हणून आपण काही किंवा इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर म्हणून आपण GSTमध्ये काय काय काम करू शकतो हे बघितलं. याशिवाय तुम्ही जर काही वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यामध्ये तुमचे एक्सपर्टाईज निर्माण झालं, तुमचे प्रभुत्व निर्माण झालं की तुम्ही त्याची ट्रेनिंगसुद्धा देऊ शकता आणि ती ट्रेनिंग म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला सुद्धा देऊ शकता किंवा जे नवीन इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर तयार होतात किंवा जे नवीन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मुलं GSTच्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केलेली असते, या सगळ्यांना कायद्याची माहिती, प्रोसिजरची माहिती देण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता. ही ट्रेनिंग म्हणजे कायद्याची ट्रेनिंग देऊ शकता, रूल्सची ट्रेनिंग देऊ शकता, कंप्लायन्सेस इश्यूज काय असतात त्याबद्दल त्यांना त्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, ॲडज्युडिकेशन प्रोसिडिंग, हाऊ टू हँडल ॲडज्युडिकेशन प्रोसिडिंग याचं ट्रेनिंग द्यावं लागतं, हाऊ टू फाईल द अपील्स आणि हाऊ टू लिटिगेट द केसेस याचीही ट्रेनिंग तुम्हाला देता येतील. तर मित्रांनो, तुम्ही जर GSTमध्ये करिअर शोधत असाल तर आपण बेसिक आत्ता पहिल्यांदा पाहिलं की आपल्याला बेसिक तुम्ही कॉमर्सची डिग्री घेतलेली असेल तरीसुद्धा तुम्ही GST प्रॅक्टिशनर म्हणून काम करू शकता आणि GSTमध्ये तुम्ही करिअर करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ह्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, MSMEमध्ये आहेत, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत आणि इंडिपेंडंट प्रॅक्टिशनर म्हणून सुद्धा तुम्हाला आहेत. तर आणि ह्या GSTला खूप डिमांड आहे, कारण आपण आत्ता बघितलं की GST सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त नवीन रजिस्ट्रेशनसाठी लोक येत आहेत आणि अनेक लोकांचं अनेक व्यापाऱ्यांचं किंवा अनेक टॅक्सपेअरचं रजिस्ट्रेशन या GST पोर्टलवर झालेलं आहे आणि या सगळ्यांना एक सपोर्ट म्हणून GSTमध्ये काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. तरी आपण विद्यार्थ्यांनी या GSTमध्ये काम करण्याचा जरूर विचार करावा
आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सुयश चिंतितो. धन्यवाद.